आज आपली महासभा ही संपन्न झाली आहे. तिच्यामध्ये जे स्वीकृत नगरसेवक आहेत त्यांची घोषणा आपण केलेली आहे. 7 नवीन स्वीकृत नगरसेवक आपण इथे घोषणा करून मी त्यांचं स्वागतही केलेलं आहे. आज महासभेमध्ये सर्व सन्मानी नगरसेवकांनी काही मुद्दे हे उचललेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमणचा विषय होता, पाण्याचा विषय होता आणि एक नाले साफसफाई होतं. त्याच्यातला 3 विषय होते प्रामुख्याने. त्याच्यामध्ये अतिक्रमणामध्ये सर्वांचं म्हणणं हेच होतं की जे अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्यात यावं. त्याच्यामुळे त्याही सूचना मी केलेल्या आहे. अमृत योजनाचे काही विषय होते की काही ठिकाणी कमी याच्यामध्ये दाबमध्ये पाणी येत आहे, त्याच्याही सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. भांडारकर साहेबांना नेहमी वारंवार काही सूचना आपण केलेल्या आहेत, पण तरी ते होत नाहीये. ते प्रामुख्याने 13 नंबरचा वार्ड होता, त्याच्यात काही ठिकाणी पाणी हे येत नाही आणि सध्या जे तुम्ही बघत असाल तर पाणीला पिवळा रंग आणि दुर्गंध हे येत आहे. तर पिवळ्या रंगाचं त्यांनी सांगितलं की तिथे वनस्पती असल्यामुळे तो पिवळा रंग तिथे येत आहे, पण दुर्गंधींचा जो विषय आहे तो मी चेक करायला सांगितलं आहे की तिथे प्लांटवर बघाल तुम्ही जाल तर तिथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जे पाणी येत असतं जेव्हा ते संबंधित तिथल्या जवळ आल्यावर तिथे काही गळती असेल, गळतीमुळे ते दुर्गंध तिथे येत असेल तर ते कारवाई करण्याचे आदेशही मी आयुक्तांना दिलेले आहे की संबंधित अधिकारी जे आहे त्यांना आम्ही फॉलोअप घेतो किंवा आमचे जे सूचना असते आम्ही वारंवार करत असतो, पण अधिकारी वर्ग हा व्यवस्थित ते फॉलोअप घेत नाही. त्याच्यामुळे कडक शब्दामध्ये त्यांना सूचना केल्या आहे की त्याच्यावर जी कारवाई आहे ती नक्की केली गेली पाहिजे. एक नाले साफसफाईचा विषय होता की मान्सून आधी ते नाले साफसफाई करून घ्यायचं. त्यात सन्मान्य नगरसेवकांचं हेच म्हणणं होतं की आपण नेहमी हे साफसफाई करत असतो, पण त्यात 100% गाळ हा तो निघत नसतो. त्याही सूचना मी केल्या आहे उदय बाबूंना की आपण आता हे जे साफसफाईचं टेंडर काढूया तर त्यात नॉर्म्स ते तिथे टाकल्या गेल्या पाहिजे की म्हणजे नॉर्म्स आपण जेव्हा टाकू तेव्हा आपण समोरचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं ठेकेदारकडनं प्रॉपरली काम करून घेऊ शकतो. नाही तर नॉर्म्स नसते तर आपण त्यांना कारवाई करू शकत नाही. त्याच्यामुळे नाले साफसफाई करताना जे टेंडर आपण करणार आहोत त्यात पूर्ण गाळ हा निघाला पाहिजे आणि प्रत्येक भागातले जे नाले आहेत ते स्वच्छ व्हायला पाहिजे. म्हणजे आमचा रोष तोच होता सन्मान्य सर्व नगरसेवकांचा की नाले साफसफाई नेहमी प्रशासन हे करत असतात, पण ते अप टू मार्क होत नाही. त्यामुळे जे आम्हाला नागरिक म्हणून म्हणजे नगरसेवक म्हणून फेस करावं लागतं, नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं. पण ह्यावेळेस कडक शब्दात मी आयुक्तांना सूचना केलेल्या आहे की नाले साफसफाई करत असताना प्रामाणिकपणे तो गाळ आहे तो 100% काढला गेला पाहिजे आणि जे पाणी आहे ते रस्त्यांवर तुंबलं नको गेलं पाहिजे. त्यामुळे नाले साफसफाई करताना कडक हे करून कारवाई करून आणि काही नॉर्म्स ते टाकून नाले साफसफाई करून घ्यायचं आणि ह्या वेळेस रस्त्यावर पाणी टुंबणार हे बघितलं गेलं पाहिजे. टाके साफसफाईचा एक विषय होता की म्हणजे कोणी म्हणजे सन्मानी नगरसेवक म्हणत होते की गेल्या काही वर्षापासून टाकी ही स्वच्छता झालेली आहे, तर येत्या 2-3 दिवसामध्येही ते कारवाई करण्यात यावी आणि जेही आपल्या जळगाव मध्ये टाके असतील त्यांचं सफाईचं टेंडर हे काढण्यात यावं आणि ते त्वरित करून घेण्यात यावं.